माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत, आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे. आताच येताना विक्रमला विचारा, मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा. ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो. जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही 3000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे. भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय माऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार. हा माझा वादा आहे. हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो. माय माऊलींनो, सगळ्यांना सांगा घरी जाऊन, काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत. 18 दुने 36,000 वर्षाचे, त्याच्यामध्ये बिल माफ केलंय, त्याची 10,000 रुपयाची बचत झाली. लाडक्या बहिणींसाठी एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लक्ष देऊन बघा. लाडक्या बहिणींची दिवाळी आता दणक्यात होणार असून आता भाऊबीजेला 3000 देणार असे अजितदादांनी वादा केलाय. त्यामुळे काय होणार आहे, नक्की तुम्हालाही पैसे मिळणार का, याची सविस्तर बातमी तुम्ही लक्ष देऊन बघा. ही बातमी पुराव्यासहित तुम्ही पाहू शकता. आगामी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्ष कामाला लागले असून राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमध्ये मिसळत आहेत. राज्यातील लाडक्या बहिणींना अभिवचन देत लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकापुरती नसून पुढील 5 वर्षापर्यंत चालणार असल्याचा विश्वासही देत आहेत. मात्र त्यासाठी महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन या राज्यकर्त्या नेते मंडळीकडून आता केले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून सध्या ते मराठवाड्यात आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहिणीशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा बहिणींना लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितलं. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असून आतापर्यंत तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ दिला गेला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अधिक खुश आहेत. तसेच महिन्याला 1500 रुपये जमा होण्याची वाट पाहतात. राज्य सरकारने ऐन रक्षाबंधन सणाच्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजे तो 3000 रुपये जमा केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील 1500 रुपयांचा हप्ता देखील 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. आता दिवाळीच्या भाऊबीजेलाही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. विरोधक टीका करतात, पण आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. ते सत्तेत असताना कोणती योजना आणली, मात्र आता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही केव्हाही काढू शकता. आम्ही दिलेल्या योजना 5 वर्ष चालण्यासाठी घड्याळ चिन्हाला तुम्हाला मतदान करावे लागेल. मी बोलतो तसं वागतो, हा अजितदादांचा वादा आहे. रक्षाबंधनाला जसे 3000 रुपये दिले तसेच भाऊबीजेला देखील माझ्या बहिणीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार, हाच माझा वादा आहे असे म्हणत भाऊबीजेलाही ओवाळणी मिळणार असल्याची घोषणा माजलगाव येथील सभेमध्ये अजित पवार यांनी अजितदादांनी केलेल्या या घोषणेमुळे सर्वच महिला आता आनंदित आहेत. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारच्या योजनांची नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.